मोदींच्या आखाती देशांच्या दौऱ्यावरनं गोपीचंद पडळकर यांनी एक मोठा दावा केलाय, तो म्हणजे समुद्राच्या खालनं इंधनाची पाईपलाईन होईल का यावरती विचार सुरू असल्याचं पडळकर म्हणाले। तर पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील असं संजय राऊत म्हणतायत। आता ती हॉर्मुझ नावाची जी समुद्रधुनी आहे ती बंद पडली मध्ये, मग आपल्या एका देशाचं तेल थांबलं होतं का? नाही आहे। अनेक राष्ट्रांचं तेल तिथं थांबलं होतं। आता जे माननीय मोदी साहेब गेलेले आहेत तिथून समुद्राच्या खालून पाईपलाईन करून भारताचा कायमचा प्रश्न मिटवता येतोय का याच्यावरती विचार सुरू आहे। जर मोदी साहेब समुद्राच्या खालून पाईपलाईन भारतात आणायचा विचार करत असतील तर त्यांना, ज्यांना ईश्वरपूर सांगली रस्ता करायची अक्कल नाही, त्यांनी मोदी साहेबांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही। समुद्राखालून आता मला असं वाटतं मोदी परदेशात गेले आहेत, त्यांचा हिंदुस्थानात येण्याचा प्रवास समुद्राखालना असेल। पाईपलाईन कुठनं टाकायची आहे ते बघण्यासाठी त्यांना पाहावं लागेल ना, त्यांना ते स्वतःच बहुतेक उडी मारतील आणि ते पाईपलाईनचा मार्ग शोधत जातील। पाईपलाईन हा काय 2 दिवसाचा विषय आहे का? अनेक वर्ष लागतात त्यासाठी।